माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्नोत्तरे झालं. अध्यक्ष महोदय, कला फाउंडेशन कोर्सची अट आर्ट कॉलेजच्या डिग्रीच्या वेगवेगळ्या कोर्ससाठी लागू होती. ही अट काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु आता फाउंडेशन कोर्सची कॉलेजेस जी शिल्लक आहे त्या कॉलेजच्या बाबतीत नेमकं काय करावं हा प्रश्न प्रामुख्याने उद्भवतो. आणि त्याचबरोबर जे सेकंड इयरसाठी 10%चा कोटा फाउंडेशन केल्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशन देण्याचा डिग्रीला किंवा इतर ठिकाणी जो कोटा आहे तो कोटा वाढवण्याच्या दृष्टीने शासन काही निर्णय करणार का? आणि फाउंडेशन कॉलेज ही अट काढल्यामुळे जी बंद पडू शकतात तर त्यांच्या शिक्षकांचा आणि त्या मुलांचा एक वेगळा विचार आपण करणार का? अध्यक्ष महोदय, कला फाउंडेशन या नावाने जो सर्टिफिकेट कोर्स होता तो जरी बंद केला असला, कारण तो कोर्स केल्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन मिळण्यासाठी काही जागा राखीव नव्हत्या, फक्त ते इंडिपेंडेंटली सर्टिफिकेट कोर्स होता. जवळजवळ तो लक्षात घेऊन निकम साहेब, तो लक्षात घेऊन आता नवीन 1 वर्षाचा कोर्स आपण तयार केला आहे, सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन. त्यामुळे ती जी कॉलेजेस आहेत त्यांना त्याच्याऐवजी हा कोर्स मिळाला. उलट हा पूर्ण केल्यानंतर डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. ती 10%ची जी हे आहे ती वाढवावी असं तुमचं म्हणणं आहे, त्याचा आपण नक्की विचार करू. पण ज्या कॉलेजेसमध्ये फाउंडेशन कोर्स चालायचा आणि त्यामध्ये त्यांना विद्यार्थी मिळायचे, फी मिळायची, त्यांनी काय करायचं तर तोच कोर्स एका वेगळ्या नावामध्ये ज्याला नाव दिलेलं आहे सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन, तो आहेच देण्याची प्रोव्हिजन असणार का? आहे. फक्त तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 10% जर असेल तर ती किती वाढवायची? कारण रेग्युलर जो ही परीक्षा न देता हा हे सर्टिफिकेट कोर्स न करता येणार आहे 10वी नंतरचा, त्याची विद्यार्थी संख्या जी पहिल्या वर्षी आलेली असते ती दुसऱ्या वर्षी कंटिन्यूज होणार. तर साधारणतः अशा कुठल्याही, जसं नॉर्मल डिप्लोमालाही डिग्रीला 10% असतं, गृहीत धरलेलं असतं, कुठल्या इंजिनिअरिंगच्या याला गृहीत धरलेलं असतं की 10% मुलं फेल होतील आणि 10% जागा रिकाम्या होतील. तर त्याच्यापेक्षा जास्त जागा रिकाम्या नाही झाल्या तर मग सेकंड इयरला एकदम विद्यार्थी संख्या वाढेल, याचा एकदा विचार करू. प्रश्न क्रमांक 2. तुमचं आणि दादांचं कौतुक करावं वाटते की आज महत्त्वाचे प्रश्न असताना खात्याचे सेक्रेटरी डायरेक्टर टेक्निकल ॲक्शन हजर आहेत. मला असं वाटलं कोणी OSD किंवा कोणी चपराशी अपराशी येऊन बसते काय, तर तुमचं आता परत पकड येऊन राहिली आणि दादांची पकड येऊन राहिली की सेक्रेटरीने हजर आहेत, त्याबद्दल आपली आभार, दादांची आभार, आणि त्या अधिकाऱ्यांचे तर लाख लाख आभार. ती गॅलरी अजूनही अदृश्यच आहे. पण याचं श्रेय माननीय अध्यक्षांना जातं. एक अतिशय कडक पत्र आपले मुख्य सचिवांना गेलं आहे की हे सगळे उपस्थित व्हावे आणि त्यांनी पण तेवढंच तीव्रता ही या सगळ्यांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26,961. सन्मान्य अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तरात असं देण्यात आलेलं आहे की शासनानं 2026 रोजी 6 जानेवारी 2026 रोजी अभ्यासगट स्थापन केलेला आहे, परंतु त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही. अध्यक्ष महोदय, राज्यातले अनेक तरुण आज अग्निवीर योजनेतून सैन्य दलात सेवा बजावत आहेत. पहिली बॅच आता जी पहिल्यांदा गेली ती 4 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 25% लोकांना परत त्याच्यामध्ये घेण्यात येण्यासंदर्भात काही निर्णय झालेत, परंतु 75% जवान परत नागरी जीवनामध्ये परत नाहीत. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अभ्यास गटाला 3 महिन्याचा कालावधी दिला आहे, अजून अंतिम अहवाल सादर केला नाही, तो किती दिवसामध्ये करणार? त्याचबरोबर त्याच्यासाठी या अहवाल प्राप्त झाल्यानंतर किती कालामध्ये धोरण जाहीर करणार ते याद्वारे मंत्री महोदयांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, राज्य
ही जी सेवा बजावतात त्याच्यामध्ये पहिली बॅच 2839 जवान आहेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या आरक्षणाचा तपशील जो आहे तो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, BEL माझगाव डॉक भारतीय रेल्वे भरती आहे, भारतीय तटरक्षक 10% आहे, नागरी संरक्षण 10% आहे, BSF आणि वेगवेगळ्या सीमा सुरक्षा दलामध्ये हे सगळे अग्निवीर काम करतात. आता मला याद्वारे आपल्याला सूचित करायचं आहे की याच्यावरती अनेक लोकांच्यामध्ये आणि समाजामध्ये नाराजी पसरलेली आहे की हे अग्निवीर 75% अग्निवीर परत सेवेत बजावू शकत नाहीत. जे आपल्या देशासाठी सेवा बजावतात अशा लोकांना आज 10 ते 12 लाखाचा एकर निधी मिळतो की जो त्या 4 वर्ष संपल्यानंतर त्यांना परत मिळणार आहे. याच्यावरती त्यांचं जीवन या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही किंवा त्यांचा चरितार्थ चालणार नाही. आणि अशा पद्धतीनं हा जी अग्निवीर आहेत यांना आपण जे धोरण ज्या ठिकाणी समिती नेमली ही समिती या ठिकाणी याचा अहवाल जो देणार आहे आणि यांना त्या अहवालामधून कोणता तपशील याद्वारे जाहीर करणार आहे, किती दिवसात हा अहवाल देणार आहे. त्याचप्रमाणे माझी मागणी अशी आहे की जे राहिलेले 75% लोक आहेत या सर्व लोकांना आपण महाराष्ट्र राज्याच्या सेवेमध्ये या ठिकाणी सामावून घेणार का? मग वेगवेगळ्या पोलीस दलामध्ये असतील, वेगवेगळ्या स्टेट पोलीसच्या सर्व्हिसेस असतील, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी शासकीय नोकऱ्या असतील, अशा ठिकाणी यांना आपण परत सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार का? आणि तिसरी माझा प्रश्न आहे की या लोकांना परत महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव नेऊन या 75% लोकांचा बॉन्ड, जसं सैनिकांचा बॉन्ड जवळजवळ 17 वर्षाचा असतो, 20 वर्षाचा असतो, 22 वर्षाचा असतो, तशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार हा बॉन्ड वाढवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नरके साहेबांनी एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न अग्निवीरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. सन्मान्य अध्यक्ष महाराज, अग्निवीरांचं भारतीय सशस्त्र दलामध्ये हे 4 वर्षाकरताच्या कालावधीमध्ये जसं सन्मान्य नरके साहेबांनी सांगितलं त्या प्रमाणाचे हे धोरण आहे. आपल्या राज्यापुरतं जर या ठिकाणी बोलायचं झालं तर जवळपास 2022 ते 24 पर्यंत आपल्या राज्यातले जवळपास 11,000 अग्निवीर हे त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि 25% कोट्याप्रमाणे 2,750 वजा केले तर जवळपास 8,250 हे अग्निवीर हे 4 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर हे परत या ठिकाणी येणार आहेत. या संदर्भामध्ये जो पहिला प्रश्न सन्माननीय नरके साहेबांनी विचारला की समितीचा अहवाल कधी येईल, तर समितीला आपण 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि 7 एप्रिल 2026ला हा 3 महिन्याचा कालावधी संपतो आहे. तर कालावधी संपण्यापूर्वी हा अहवाल सरकारकडे प्राप्त होईल अशा पद्धतीच्या सूचना या सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या त्या समिती प्रमुखांना या ठिकाणी ऑलरेडी मी ब्रीफिंग घेताना दिलेले आहेत. दुसरा नंबरचा प्रश्न आपण जो विचारला की अग्निवीरांचा बॉन्ड वाढवायसाठी राज्य सरकार केंद्राकडे प्रयत्न करणार का, तर हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा पूर्ण डिफेन्स मिनिस्ट्रीचा अखत्यारीतला हा प्रश्न आहे. सभागृहाच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांचे एक पत्र आपण या संदर्भात देऊ शकतो, परंतु शेवटी हा अग्निवीरांचा प्रश्न आपण पाहिलं की देश पातळीवरती अनेक वेळा त्याच्यावर चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. पण यातनं सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महाराज, या अग्निवीरांना जसं सन्मान्य नरके साहेब म्हटले की युनिफॉर्म फोर्समध्ये म्हणजे आमचे पोलीस असतील, राज्य राखीव पोलीस दल असेल, आमचं वन विभाग असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल, हे जे राज्य सरकारचे युनिफॉर्म फोर्स आहेत त्याच्यामध्ये यांना कशा पद्धतीनं सामावून घेता येईल, कारण शेवटी या सगळ्या युनिफॉर्म फोर्सचं भरतीची प्रक्रिया ही राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्याचं धोरण ठरवलं जातं. तर या बाबतीत मी जरूर म्हणजे ज्यांच्याशी वन विभाग संबंधित आहे, युनिफॉर्म फोर्स, राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, पोलीस विभाग आहे, या सर्व माननीय मंत्री महोदयांच्याबरोबर एक संयुक्त बैठक आम्ही अधिवेशन संपल्यानंतर किंवा जो अहवाल प्राप्त होईल 7 एप्रिल 2026ला तो अहवाल आल्यानंतर आम्ही सर्व मंत्री महोदय या बाबतीतली मी स्वतः त्यांच्याशी समन्वय साधून एक बैठक घेईन
आणि त्यातला निर्णय माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या अग्निवीरांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका निश्चितपणे सरकार घेईल. थांबा थांबा त्यांचं होतं. अध्यक्ष महोदय, एक सुंदर प्रश्न नरके साहेबांनी या ठिकाणी विचारला आणि तो अत्यंत महत्त्वाचा सुद्धा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 11,000 आमच्या राज्यातले मुलं आता अग्निवीर म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि 4 वर्षामध्ये जवळपास 8,250 मुलं ही परत येतील आणि त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही अभ्यास गट या ठिकाणी तयार केलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हा वेळकाळूपणाचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, हे 75% अग्निवीर जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या समोर अंधकारमय भविष्य उभे राहणार आहे. हे वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छेन की शेजारील राज्य हरियाणा ज्या गतीने निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले आहेत त्या तुलनेत आपण प्रगत महाराष्ट्र म्हणतो तो मागे का? आणि 4 वर्षाच्या सेवेनंतर तरुणाचे वय केवळ 21 ते 25 वर्ष असेल, या वयात जर ठोस नोकरी किंवा भांडवल नसेल तर राज्यांमध्ये बेरोजगार सैनिकांची एक मोठी फौज तयार होणार आहे. अशा परिस्थितीत सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आपण त्या अहवालात ती कारवाई जी आपण युनिफॉर्म फोर्सेस जे आहेत त्यामध्ये सामावून घेण्याचं जे मांडलेलं आहे ते करणार आहात का, असं माझा दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. अध्यक्ष. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य राऊत साहेबांनी अग्निवीरांच्या भवितव्याच्या संदर्भातली या ठिकाणी भावना व्यक्त केली, पण राज्य सरकार याच्या बाबतीत सकारात्मक आहे. समितीच्या अहवालात काय येणार आहे हे आज मी सांगू शकत नाही, कारण समिती जर पाहिली आपण तर निवृत्त कर्नल श्री ठोंगे त्याचे अध्यक्ष आहेत, निवृत्त स्क्वॉड्रन लीडर विद्याधर कोरडे हे त्याच्यामध्ये आहेत, मेजर सईदा फिरासत ह्या त्याच्यामध्ये आहेत, लेफ्टनंट जनरल निवृत्त श्री निंबोरकर, एअर मार्शल निवृत्त श्री नितीन वैद्य, रिअर ॲडमिरल श्री निवृत्त श्री आशिष कुलकर्णी, लेफ्टनंट कमांडर ओमकार कपाले, ह्या अशा सर्व सैन्य दलातनं निवृत्त झालेल्या आपल्या मान्यवरांची ही समिती आहे. त्यामुळे यांना त्यातला अनुभव आहे. यांचा अहवाल येऊ द्यात. या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी ते शिफारशी करतील, मी मगाशी सुद्धा सांगितलं की या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसमोर जाण्यापूर्वी जे युनिफॉर्म फोर्सेस ज्या माननीय मंत्री महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहेत त्या मंत्री महोदयांशी समन्वय साधून आम्ही एक प्राथमिक मंत्री स्तरावर बैठक घेऊ आणि आपल्या आपल्या विभागाचं म्हणणं घेऊन JEDकडे शेवटी अंतिम प्रारूपासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन या बाबतीत निश्चितपणे इतर राज्यांनी काय धोरण स्वीकारलं, जसं हरियाणाचा आपण उल्लेख केला, ही समितीला आम्ही त्याही सूचना देऊ की तुम्ही अहवाल देत असताना इतर राज्यांचं काय धोरण आहे या बाबतीतलं तेही विचारात घ्या. या सगळ्या बाजूनं जो सर्वसमावेशक अहवाल प्राप्त होईल त्याच्यावरती सकारात्मक राज्य सरकार राहील. सूचना पहिली सूचना अशी आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी जो अहवाल आपण या ठिकाणी येणार आहे त्याची डेडलाईन आपण निश्चित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शासकीय सेवेत आपण सामावून घेणार असं या ठिकाणी धोरण जवळपास निश्चित असतं. परंतु उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांनी अग्निवीरांसाठी 10% आरक्षणाची आणि रोजगाराची ठोस घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील MIDC मधील बऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अग्निवीरांसाठी निश्चित टक्केवारीचे आरक्षण अनिवार्य करण्यासाठी कायदा करणार काय? आणि दुसरं अध्यक्ष महोदय, स्वयंरोजगारासाठी जे प्रशिक्षण देण्याचे आपण म्हणतो, सैन्यातून बाहेर पडलेल्या तरुणाला स्वतःचा उद्योग जर सुरू करायचा असेल, कारण मागच्या वेळेला जेव्हा सैन्यातनं लोक रिटायर्ड व्हायचे त्यांना आमची सरकार असताना पेट्रोल पंप वगैरे इतर त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्यायचे, तर अशा वेळेला बँकांकडून सिबिल स्कोअर आणि तारण मागितले जाते. अग्निवीरांसाठी बँकांमार्फत 50 लाख रुपयापर्यंतचे विना तारण कर्ज आणि त्यावर 100% व्याज
परताव्याची योजना सरकार तात्काळ लागू करणार का, ह्या 2 सूचना माझ्या आहेत अध्यक्ष. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य राऊत साहेब मगाशी बोलताना म्हटले की असं धोरण सरकारनं घेतलेलं आहे. मी ते दुरुस्त करू इच्छितो की अद्याप धोरण या बाबतीतलं ठरलेलं नाही. समितीचा अहवाल आल्यानंतर ह्यातलं धोरण ठरणार आहे. आणि आपण ज्या सूचना केल्या की पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मध्ये, या ज्या काही सूचना सन्मान्य सदस्यांनी आज या चर्चेमध्ये उपस्थित केलेल्या आहेत, त्या सगळ्या सूचना या निश्चितपणे या अहवालाचा अंतिम प्रारूपावर निर्णय घेण्यापूर्वी विचारात घेण्यात येतील. चला आता पुढे जाऊया. बस. अध्यक्ष महोदय, माझा एकच अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना याद्वारे सूचित करतो किंवा प्रश्न विचारतो की या ठिकाणी आपण अहवाल याचा तारीख डेडलाईन डिक्लेअर केलेली आहे. वेगवेगळ्या योजना जसं आता आपण नितीन राऊत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे व्याजमुक्त कर्ज आणि अनुदानित स्टार्टअप योजनेमध्ये जे व्यवसाय करू इच्छितात त्यांचा समावेश आपण करतोय. परंतु 75% ही जी लोक बाहेर पडणार आहेत याच्यामध्ये जे इच्छुक व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी या योजनेमध्ये ते समावेश करावं ही सूचना त्याच्यामध्ये घ्यावी. परंतु आज आपण बघितलं की वाढता क्राईम रेट आहे, पोलीस दलामध्ये असणारे अनेक गोष्टी आपल्याकडे त्रुटी आहेत. याच्यामध्ये असे सशर्त जवान जे फिजिकल फिटनेस ज्यांचा अतिशय चांगला आहे, हे जर खऱ्या अर्थानं पोलीस सेवेत आणि आपल्या राज्याच्या सेवेमध्ये समावेश केले तर त्याचा फायदा राज्याला निश्चित होईल. गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी फिजिकली फिट असणारे सदस्य आहेत. आज आपण जे आरक्षणाची मर्यादा करणार, एखाद्या 75% यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं किंवा वेगवेगळ्या आपल्या एजन्सीमध्ये यांना पर्सेंटेज वाईज देण्याचं ठरवलं तर काही लोक याच्यातून वंचित राहण्याचा संभव आहे. त्यामुळं ही जी 75% लोक आहेत यांना जे व्यवसाय करणार आहेत त्यांना बाजूला राहून राहणाऱ्या सगळ्यांचा वेगवेगळ्या, म्हणजे मगाशी आपण सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी असेल, एक्साईजमध्ये असेल, पोलीस खातं असेल, या सगळ्यांचा समावेश करण्यासाठी यामध्ये धोरण स्वीकारणार आहात का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न माननीय नरके साहेबांनी विचारला की या संदर्भामध्ये जे अग्निवीर हे व्यवसाय करू इच्छितात त्यांच्या व्यवसाय करताचं काही वेगळं धोरण हे शासन स्वीकारणार का, याही मुद्द्याचा विचार समितीचं प्रारूप आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आजच्या चर्चेच्या अनुषंगाने केला जाईल. तथापि स्टेट लेवल बँकर्स कमिटी SLBC जी आहे, राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, की जी राज्यातल्या सगळ्या बँकांचं जिल्हा म्हणजे DLBC डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी ज्याचं सनियंत्रण राज्यस्तरीय बँकर्स कमिटी करते, त्या मीटिंग पुढे सुद्धा सभागृहाच्या भावनांचा विचार करून एक विषय त्यांच्या अवलोकनार्थ ठेवला जाईल. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 25,330. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, इस प्रश्न के माध्यम से मैं स्कूल बस ट्रांसपोर्टेशन के बारे में जो धोरणात्मक कमियां हैं वो आपके सामने रखूंगा. अध्यक्ष महोदय, अंबरनाथ में एक फातिमा हाई स्कूल प्राइवेट स्कूल की ट्रांसपोर्ट व्हीकल के अंदर 2 बच्चे पीछे के साइड के जो डोर है उससे 2 नर्सरी के बच्चे बस के बाहर गिर गए. एक गंभीर रूप से घायल हो गया, दूसरे को भी चोट लगी और चालक को ये पता ही नहीं. ये पूरी घटना सामने आई है. अध्यक्ष महोदय, ये घटना के माध्यम से मैं कहना चाहूँगा कि ये आई ओपनर होना चाहिए, यानी कि अगर ऐसी कोई घटना हुई तो प्रशासन ने क्या करना चाहिए. अध्यक्ष महोदय, अगर उत्तर में आप देखोगे तो ये घटना हुई, प्राइवेट स्कूल है, हमने ये उसके अंदर केस कर दिए और उसके बाद शासन के जो निर्णय है धोरणात्मक, वो निर्णय हमने उनको क्या कहा गया, सूचना देण्यात आला है. मेरा कहना है कि 2 मासूम बच्चे जो है वो एक्सीडेंट में उनको इंजरी आई और चालक को पता भी नहीं. मेरा प्रश्न ये है कि क्या इस पूरे इंसिडेंट की प्रशासन ने और डिपार्टमेंट ने कोई अहवाल मंगाया, क्या उसका परवाना जो भी उसका परमिशन है वो कैंसिल किया क्या. दूसरा अध्यक्ष महोदय, स्कूल बस ट्रांसपोर्ट एक तो प्राइवेट सेक्टर है जिसमें आप येलो बसेस वैन्स देखते हो जिसमें बच्चे जाते हैं. ओवरलोड इज़ वेरी कॉमन, आप अपने मुंबई में भी देखेंगे तो बसेस के अंदर ओवरलोड होता है. अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि क्या हम CCTV लगा के सेफ्टी ऑडिट करेंगे क्या. जो स्पेशली चालक है उनकी स्पेशल ट्रेनिंग होनी चाहिए. बहुत सिंपल था, अगर उस गाड़ी के अंदर चाइल्ड लॉक होता तो दरवाज़ा खुलता नहीं, एकदम बेसिक चीज़ें हैं. उसके बाद अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि ये जो 2-3 GR आपने मेंशन किए आउटडेटेड है कम्प्लीटली. आज के ज़माने के मॉडर्न ट्रांसपोर्ट कैसे होने चाहिए, व्हीकल कैसे होने चाहिए, इसका आपने दखल लेना चाहिए. दूसरी बात अध्यक्ष महोदय, कि मेरी समझ ऐसी है कि गोर गरीब इलाकों में
आरटीई कहता है कि आपको 2 किलोमीटर के ऊपर अगर बच्चे को ट्रांसपोर्ट करना है तो वो जवाबदारी जो है शासन और प्रशासन की है। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका में मैं जब गठनेता था तो मुंबई महानगर पालिका ने ऐसा निर्णय लिया कि कोई भी बच्चा अगर स्कूल यूनिफॉर्म में है बीएससी के अंदर तो उसको मुफ्त ट्रांसपोर्ट है। उसके बाद हमने उसको फ्री पासिस भी दिए। अध्यक्ष महोदय, अभी जैसे भिवंडी शहर है, अभी हमारे ई बसेस आने वाले और ट्रांसपोर्ट सेक्टर जो है महाराष्ट्र में बढ़ रहा है। क्या शासन के सामने आगे के ये नॉर्म को इम्प्लीमेंट करने के लिए कोई योजना है? क्या हमारे मंत्री महोदय सोचेंगे कि ट्रांसपोर्ट एक बहुत बड़ा विषय है, बच्चों को एक जगह से दूसरी जगह स्कूल में जाना, तो आपका भी बंधनकारक कर्तव्य एक्ट के अंदर है कि 2 किलोमीटर के ऊपर जो बच्चे ट्रांसपोर्ट होते उनका कोई ख्याल करना चाहिए। आज आप ये तो प्राइवेट बस है, शायद बच्चे अफोर्ड कर सकते, रिक्शा के अंदर ओवरलोड होकर बच्चे जाते और पूरे शहर में आप देखिए लोकल बॉडीज या ग्राम पंचायत कोई भी इसकी दखल नहीं लेती कि बच्चों के लिए एक बस स्टॉप होना चाहिए या उनके लिए शेड होना चाहिए जहां वो खड़े रहे बारिश में। अध्यक्ष महोदय, ये ट्रांसपोर्ट के सारे विषय के बारे में प्रशासन कोई धोरणात्मक निर्णय या स्टडी ग्रुप बनाएगा चला क्या? गया उत्तर गया। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ इथल्या एका खाजगी इंग्रजी शाळेमध्ये 7 जुलै 2025 रोजी व्हॅनमधून काही विद्यार्थी जात असताना 2 विद्यार्थी पडून त्या ठिकाणी ते जखमी झाले। सदर वाहन हे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःच त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि या संदर्भामध्ये साधारणपणे 7 जुलैला ही जी काही दुर्दैवी घटना झाली त्याच दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने पण गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्याच दिवशी आरटीओ विभागाच्याही माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की शाळेतील विद्यार्थी ज्ञान करण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं एक विहित धोरण आहे। साधारणपणे शाळा पातळीवर परिवहन समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बस सुरक्षा समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत 18 नोव्हेंबर 2013, 18 मार्च 2016 आणि आरटीओ कार्यालयाचेही 25 सप्टेंबर 2024 ला त्या ठिकाणी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। यासोबतच माननीय उच्च न्यायालयाच्या कमिटीने जे काही सूचना केलेली होती त्या सूचनेनुसार 13 मे 2025 लाही शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने वाहतुकीच्या दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही त्या शाळेंची त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षे संदर्भातल्या प्रशिक्षण करता शाळा व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी। प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक त्या ठिकाणी असावा। वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो किंवा नाही करत या संदर्भातलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी करण्यात यावी। स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय सदस्य रईसजी शेख यांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या वतीने शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि आरटीओ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक संपूर्ण राज्यभर ड्राईव्ह राबवून या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। या संदर्भातलं कार्यवाही केली जाईल। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। अगोदर तर मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो जन्मदिनाच्या। अध्यक्ष महोदय, जरी विषय हा अंबरनाथचा असला
तरी संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती अशी आहे. आमच्या लातूरमध्ये सुद्धा ॲटोमध्ये 10-10 लेकरं घुसून कॅरी केले जातात. ओमनी ज्या गाड्या आता बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये 15-15, 20-20, 30 विद्यार्थी त्यात घालतात. जीप आहेत, काळी पिवळी गाडी आहे. एकूणच ॲटो असतील हे जे वाहन आहेत ना, ह्यांच्या मुदत संपलेले आहेत. हे पूर्ण स्क्रॅप झालेले वाहन आहेत. या वाहनामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याचीही दखल परिवहन खात्याच्या माध्यमातून ह्यांनी दोघांनी संयुक्त बैठक करून यावर कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या गाड्या स्कूलच्या पण गाड्या आहेत ना, रईसभाई म्हटल्याप्रमाणे त्या गाड्यामध्ये सुद्धा किती लोक विद्यार्थी भरतात. विद्यार्थी स्टँडिंगमध्ये जातात, कारण शाळा 8-10 किलोमीटर शाळा लांब असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये गळचेपी होते. ते विद्यार्थी जाण्यामध्ये थकून जातात. यामुळे एकूणच परिवहन खात्याची आणि शिक्षण खात्याची बैठक घेऊन यावर काय SOP तयार कराव्या. आणि ह्याने सांगितलं उत्तर ते पोलीस असं करेल तसं करेल, तर काय नाही केलं काय. रईसभाईचा फोन काय विषय काय होता, काय ॲक्शन घेतली किंवा काय ॲक्शन घेणार आहे त्याच्यावर न बोलता बाकीचं उत्तर भोगम चाललं आहे. माझी विनंती मंत्री महोदयांना आहे की आपण दोन्ही मंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि या विषयामध्ये कायमचा एक विषय तोडगा काढावा आणि त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. आपण नियम तर करतो, कायदे करतो, पण अंमलबजावणी होत नाही, ती व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. RTO कार्यालयाच्याही माध्यमातून त्या वाहनावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. हे उत्तरामध्ये पण दिलेलं आहे. तत्राप आपण जी काही सूचना केलेली आहे, राज्यव्यापी शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षा या संदर्भात एक ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. अध्यक्ष महाराज, दादा भुसेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभकामना देतो. पण अध्यक्ष महाराज, हे शुभेच्छा देत असताना अध्यक्ष महाराज, हा प्रश्नच खऱ्या अर्थानं यांचा नव्हता. हा प्रश्न परिवहन विभाग यांचा होऊ शकतो, गृह खात्याचा होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. हा ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे. तिथं झालेल्या घटनेमुळे झालेले जखमी यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की सरकार आम्ही या पद्धतीनं ह्या उपाययोजना करतो आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठं होत आहे. सरकारने काही धोरण आणलंही असेल या पातळीवर, पण खालच्या पातळीवर ही अंमलबजावणी होत नाही. आपणही आपल्या भागातले आमदार आहात, आपल्यालाही माहिती आहे. सभागृहातले सगळे आमदार इथं आहेत, सगळ्यांच्या भागात हीच घटना आहे. त्याच्यामुळे एखादी मोठी घटना झाली आणि मग सरकार जागं होईल, लोकांचा लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर असं नाही. आणि म्हणून काय ठोस उपाय राज्य सरकार या निमित्तानं करेल आणि आजपासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्याबद्दलचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे रिक्षांच्या माध्यमातून, अगदी ते लहान मारुती व्हॅनच्या माध्यमातून आणि इतरही वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोंबून त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवास केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की यापूर्वीच माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी काही कमिटी स्थापित करण्यात आली होती, त्यांनी काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या आधारे यापूर्वीचे जे काही शासन निर्णय त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे चांगल्या बाबी नमूद करण्यात आलेले आहे. आणि या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी फील्डवर झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व विषयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, या दृष्टिकोनातून कारवाई केली जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडला गेलाय. मी सभागृहाच्या समोर अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या समोर मी एवढी मोठी विषमता नजरेस आणून देऊ इच्छितो ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये. अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग होतं, बसमध्ये कॅमेरा असतात, GPS द्वारे विद्यार्थी कुठं आहेत ते कळतं. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये, राज्याच्या सगळ्याच ग्रामीण भागामध्ये बहुतांश 80% गावामध्ये शाळा फक्त प्राथमिक माध्यमापर्यंतच असतात आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना
नजीकच्या मोठ्या गावाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी कुठलीही वाहन व्यवस्था नाही. त्या ठिकाणी रिक्षामध्ये कमीत कमी 15 लोक त्या ठिकाणी विद्यार्थी बसवले जातात. अनेक अपघात त्या ठिकाणी होतात. जे परिवहन महामंडळाचे बसेस असतात ते एकतर वेळेवर नसतात, वेळेवर असले तर त्याच्यामध्ये जागा अपुरी असते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय इतका गंभीर प्रश्न आहे की बरेच मुली जे आहेत ते ड्रॉपआउट होतात. प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण ते घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला स्पेसिफिक प्रश्न आपल्याला मंत्री महोदय हा विचारायचा आहे की आपण उल्लेख केलात, परंतु परिवहन महामंडळासोबत बैठक घेऊन सध्याची तिथं वाहतूक व्यवस्थेची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन उपाययोजना त्यांना करण्यास सांगणे. दुसरी गोष्ट आपण नियमांबाबत सांगितलात, परंतु सन्माननीय मंत्री महोदय ह्या नियमांचं कुठलंही पालन होत नाही. संस्था चालकही करत नाहीत ना कुठले अधिकारी करतात. त्यामुळे असे विद्यार्थी जे बेकायदेशीर वाहनांनी प्रवास करतात शाळेला किंवा कॉलेजला, तशा संस्था चालकांवर आणि त्या अधिकाऱ्यांवर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्यामुळे आपण कारवाई करणार का? आणि तिसरा शेवटचा प्रश्न, मी उल्लेख केल्याप्रमाणे शहरी भागामध्ये ज्याप्रमाणे शालेय बसमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टीम कॅमेरा वगैरे असतात, तशा प्रकारची अंमलबजावणी आपण ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेवर करणार का? आणि करणार असाल तर कधीपर्यंत करणार? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पहिला जो मुद्दा होता तर परिवहन विभागाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळामध्ये त्या ठिकाणी बसेस उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे निश्चितपणे त्या ठिकाणी सूचित केलं जाईल. आणि दुसरा जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, जे काही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने जे काही नियमावली आहे त्याच्यामध्ये स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणं शाळा व्यवस्थापकांना ऑलरेडी बंधनकारक आहेच ते, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तिन्ही विभागांच्या माध्यमातून या संदर्भातली प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शाळा व्यवस्थापनालाही या संदर्भातलं परिपत्रक निर्देशित केलं जाईल आणि 2 वेळेस सूचना करूनही जर याचं पालन केलं जात नसेल तर अशा शाळा व्यवस्थापन वर कारवाई केली जाईल. महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जसा स्कूल बसेसचा प्रश्न आहे तसाच आपण बघतो की जानेवारी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जवळजवळ 100-200 किलोमीटरपर्यंत जात असतात. माझ्या मतदारसंघातील पिंपरी शाली या गावामधले मागच्या 15 दिवसापूर्वी शैक्षणिक सहल गेली. अतिशय चिमुकले विद्यार्थी, जवळजवळ 57 विद्यार्थी त्या बसमध्ये होते, परंतु कुठं काही नसताना ती बस पलटी झाली. सुदैवानं कोणाची जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार लागला. ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि चौकशी केली त्यावेळेस ST महामंडळानं जी बस दिली होती ती बस अतिशय चांगली होती, परंतु जो ड्रायव्हर होता 2 दिवस ड्युटी करून परत त्याला पहाटेची ड्युटी त्या ठिकाणी दिल्यामुळं तो अपघात झाल्याचं त्या ठिकाणी कळतंय. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की अशा आपल्या ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आपण काढतो त्यावेळेस ज्या महामंडळाच्या बसेस देतो त्याची चांगल्या पद्धतीनं तपासणी व्हावी, पडताळणी व्हावी आणि मगच त्या बसेस त्यांना द्याव्यात. धन्यवाद. बोला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विठ्ठल लंगे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या ठिकाणी सहलींना जाणाऱ्या ज्या बसेस आहेत परिवहन विभागाशी संवाद साधून अतिशय सुस्थितीत असलेल्या बसेस आणि कर्मचारी वर्ग सुद्धा दिला गेला पाहिजे अशी सूचना केली जाईल. अध्यक्ष महोदय, हा जो वाहतुकींचा विद्यार्थ्यांचा वाहतुकीचा प्रश्न आहे हे आपण कॉपी करतो आहे. वेस्टर्न पाश्चात्य देशामध्ये एक स्कूल बस समोर गेली तर आपण त्याला ओव्हरटेक करू शकत नाही, आपण अर्धा तासाच लेट होतो. इथं विषय फक्त 2च आहेत. प्रश्न मांडतो आहे, एक, आपण इथं नियमांचं पालन होत नाही म्हणून आपण मंत्री महोदय, आपण ते जे वाहन चालक असतील त्यांना सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण काही स्पेशल ट्रेनिंग देणार का? एक. नंबर 2, जे वाहन जे आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातात त्यांना त्यांची तपासणी होणार का, जेणेकरून त्यांच्या असा कोणताही अपघात होणार नाही का? असा माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेश्राम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की मी पहिले उत्तरातच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने
वाहतुकी दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेच्या संदर्भातलं प्रशिक्षण याकरिता शाळा व्यवस्थापनाने त्याची कार्यवाही करणं अपेक्षित आहे. त्या नियमावलीमध्येच आहे. प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक असावी. वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो काय याची पडताळणी करावी. स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना बंधनकारक आहे. हे नियमावलीमध्ये आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की फील्डवर याचे दृश्य स्वरूपात परिणाम दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून, सर्व सभागृह मिळून आपण या संदर्भातला ड्राईव्ह राबवू. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला टॉप प्रायोरिटी त्या ठिकाणी देण्यात येईल. ठीक आहे. मंत्री महोदय, सभागृहाची भावना अशीच आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही पाहिजे तशी कारवाई होत नाहीये. एकूण चर्चा ऐकल्यानंतर मला वाटतं असे निर्देश देणं अत्यंत आवश्यक आहे की शासनाने, शालेय शिक्षण विभाग असेल, पर्यावरण विभाग, आपलं ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री असेल, या दोघांनी जबाबदारी घेणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या परिवहनासाठी, ट्रान्सपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हेकल्ससाठी, गाड्यांसाठी, मग ती रिक्षा असो, ती ओमनी असो किंवा बस असो, यासाठी वेगळे परवाने घेणे आवश्यक आहे. आणि ते परवाने देण्याआधी जी तुमच्या अटी आहेत, CCTV लावणं, GPS त्याच्यात सेट करणं, हे सगळं जर केलं असेल तरच ते परवाने देण्यात यावे. आणि जर का एखादी व्हेकल विदाऊट परवाना स्कूल स्टुडंट्सना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरण्यात आढळली तर ती जप्त करण्यात यावी, असे निर्देश इकडनं देण्यात येत आहेत आणि शासनाने त्या संदर्भात कारवाई करावी. होय अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 4. 6464. तू काय पाठी आहे? तू किती कोण घेऊन राहिला? दोघं आहेत. ठीक आहे. एकच नाव आहे. 24,064. आधी प्रश्न विचारांना बोला. कोणीच नाहीये. सभागृहाची प्रॉपर्टी आहे. हा, सभागृहाची प्रॉपर्टी आहे. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, यवतमाळ जिल्ह्यातला विषय आहे बेंबळा सिंचन प्रकल्प मुख्य कालव्याच्या संदर्भातला. श्री सुमित बाजुरे, श्री सतीश भोयर, श्री अभय कुमार यांनी तिघा लोकांनी 264 कोटी रुपये आणि 364 कोटी रुपयाचे 3 कोटी 64 रुपयाचे अनुभव प्रमाणपत्र बनावट केले काम मिळवण्यासाठी. हे खरं आहे म्हणून असं मंत्री महोदयांनी सांगितलं. आता हे जर खरं आहे तर याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याची चौकशी करायची. तर माझा पहिला प्रश्न आहे की आता याला 18 वर्ष होऊन राहिले. हे प्रकरण न्यायालयात केव्हा गेलं आणि न्यायालयाने चौकशीचे आदेश केव्हा दिले? आणि जर प्रमाणपत्र खोटे होते तर C असते, AC असते, डिप्टी असते, यांच्या सह्या असते. त्यांना एक तर वर्डन वाळून घ्यावं लागत असते, नाही तर सबलेट केलेलं असते कोणाच्या दुसऱ्या ठेकेदाराच्या ह्याच्यात, तेव्हा त्यांचं हे अनुभव प्रमाणपत्र वाळत असते. जर मग सबलेटही केलं नव्हतं आणि वर्डनही वाळवलं नव्हतं तर मग हे प्रमाणपत्र यांना दिलं कोणी? आणि दिलं तर C, AC, डिप्टी यांची जबाबदारी नाही का हे पाहायची? तर या लोकांनी जर समजा त्याला मदत केली तर याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? आणि तिसरा प्रश्न माझा असा अध्यक्ष महाराज की 18 वर्ष या विषयाला होऊन गेले. आज म्हणजे 18 वर्ष आणि कोर्ट आदेश करते आणि आपल्या एवढी मोठी यंत्रणा आहे. तर त्यावेळेचे तत्कालीन अधिकारी कोण कोण होते त्यांचे नाव आपण पटलावर ठेवणार आहेत का? आणि याची चौकशी किती दिवसात आपण करून संपूर्ण माहिती हे सभागृहाच्या पटलावर आपण ठेवणार आहेत? अध्यक्ष महोदय, याची माहिती पटलावर ठेवण्याची गरज नाही. मीच सांगणार आहे या ठिकाणी काय ते. पटलावर कसं काय ठेवायचं? अध्यक्ष महोदय, हा यवतमाळ जिल्ह्यातला बाभुळगाव इथला प्रकल्प आहे. बेंबळा नदीवरील मोठा सिंचन प्रकल्प आहे. जवळपास 7.2 TMC एवढ्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
आणि 52,423 हेक्टर इतक्याची सिंचन क्षमता आहे आणि आता 52,123 म्हणजे जवळपास 99% हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. त्याचं पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळतं आहे, पिण्याच्या पाण्यासाठी मिळतं आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार त्या प्रश्नामध्ये खरं 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. एक आहे सतीश भोयर अभयवार आणि दुसरा आहे सुमित बजोरिया आणि त्याने जेवी केलेलं आहे. एका निविदेची किंमत आहे 3,64,00,000, दुसऱ्याची 5,29,00,000. मुख्य कालवा मातीकाम आणि बांधकाम आहे आणि मुख्य कालवा मातीकाम आणि बांधकाम आहे दोघेमध्ये. ते मुंबईकरांना कालवा गेला समजणार नाही, त्यामुळे कालवा काय म्हटलं, कालवा मुंबईवाल्यांना समजणार नाही. कोकणातला कालवा नाही हा. चला त्यांना डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून कंत्राट त्यांनी मिळवलेलं आहे असा आरोप त्यांच्यावर आहे आणि हे खरं आहे. दोन्ही कंत्राटदारांनी खोटा दाखला दिला. म्हणजे ज्यावेळेला काही क्रायटेरिया असतो त्यावेळेला तुम्ही इतकं काम केलं आहे का, तितकं काम केलं आहे का, हे जे दाखले त्या ठिकाणी द्यावे लागतात. काही प्रकल्पामध्ये इतक्या कोटीचं काम तुम्ही केलेलं असलं पाहिजे अशा बस आले बस आमदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय बसा. नाही असं तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून बसा साहेब खाली. चला चला चला, मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय, महत्वाचा प्रश्न आहे. जरा सांगा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या ठिकाणी खोटं बनावटपत्र दाखल करून यांनी या ठिकाणी कामं मिळवलेली आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. FIR क्रमांक 1644/2025 हा 8/12/25 या ठिकाणी SCBने दाखल केलेला आहे. चौकशी सुरू आहे. त्यानंतर दोषारोप त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग हा विषय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाईल. दुसरं सुमित बजोरिया जे आहेत त्यांचंही 120/2020 14/2/2020 रोजी या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. SCBने तपास केलेला आहे. दोषारोप जे आहे त्याचं 8/9/22 रोजी विशेष न्यायालय यवतमाळ येथे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या दोन्ही केसमध्ये FIR झालेला आहे. SCBने चौकशी करून त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केलेला आहे. इथे कुठेही लपवालपवी नाही आहे किंवा कोणाला पाठीमागे घालण्याचं एक कारण नाही आहे. पण आता हा विषय जो आहे हा न्यायप्रविष्ट आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्पात बनावट प्रमाणपत्र देऊन कामे लाटण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. जर या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही तर प्रामाणिक कंत्राटदारांवर अन्याय होतो आणि सरकारी तिजोरीची लूट होते. अध्यक्ष महोदय,